नागरिकांना जुन्या कागदपत्रांच्या आधारे दाखले देताना कोल्हापूर महापालिकेनं सतर्कता बाळगावी अशी सूचना माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज महापालिका प्रशासनाला केली। त्याचबरोबर कोल्हापूर शहरात सुरू असणाऱ्या विशेष मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहिमेसंबंधीही चर्चा केली। माजी खासदार किरीट सोमय्या आज विशेष मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहिमेचा आढावा घेण्यासाठी कोल्हापूर आणि सांगली जिल्हा दौऱ्यावर आले होते। सायंकाळी त्यांनी कोल्हापूर महापालिकेला भेट दिली। यावेळी महापौर रुपाराणी निकम आणि अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी त्यांचं स्वागत केलं। त्यानंतर सोमय्या यांनी जन्म-मृत्यू तारखेच्या दाखल्यासंबंधी अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली। सन 2022 पासून कोल्हापूर महापालिकेकडून QR कोडच्या आधारे जन्म-मृत्यू तारखेचे दाखले दिले जातात याची माहिती त्यांनी जाणून घेतली। हे दाखले देत असताना काही वेळा जन्म-मृत्यू तारखेच्या जुन्या दाखल्यांचाही आधार घ्यावा लागतो। कागदपत्रांची छाननी करावी लागते। हे काम होत असताना अधिकाऱ्यांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन सोमय्या यांनी केलं। या बैठकीनंतर सोमय्या यांनी भाजप कार्यालयात कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। यामध्ये त्यांनी विशेष मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहीम यशस्वी करण्याचं आवाहन केलं।